नमस्कार, मी अतुल सर. आज या सेशनमध्ये तुम्हाला मी एक चार्ट शिकवणार आहे. त्या चार्टनुसार तुमचं 70% इंग्लिश स्पीकिंग हे कव्हर होणार 100%. पहा तो चार्ट कोणता आहे. जसं की बघा, इथं सुरुवातीला तुम्हाला एक वचन, नंतर दुसऱ्या राखान्यात क्रियापद आणि परत इकडे अनेक वचन आणि नंतर त्याच्या बाजूला क्रियापद. आता पहा, आय, वी, यू, ही, शी, इट आणि ते. आता एक वचनी करते कोणते आपले? आय, यू, ही, शी, इट आणि अनेक वचनी वी, यू, दे. बघा, आता आय जर तुम्हाला आय करता घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं? फक्त क्रियापद घ्यायचे. म्हणजेच आता इथं मी क्रियापद घेऊन दाखवले म्हणजे राईट, बरोबर. म्हणजे फक्त V1 वापरायचंय. ओके. आणि निगेटिव्ह किंवा वर्बल क्वेश्चन करायचा असेल किंवा WH तर तुम्हाला डू वापरायचंय. सेम इथं राईट म्हणजे यू साठी तुम्हाला इथं राईट म्हणजेच काय? क्रियापदाचं पहिलं रूप. आणि WH क्वेश्चन वर्बल क्वेश्चन जर करायचा असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. नंतर ही, शी, इट हे जेव्हा करते असतील तर तुम्हाला वर्बला काय करायचंय? एस किंवा ES हा प्रत्यय तुम्हाला तिथं ऍड करायचा. आणि वर्बल क्वेश्चन WH क्वेश्चन जर करायचा असेल तर तुम्हाला डज ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा. आता जेव्हा करते तुमचे अनेक वचनी असतील जसे की पहा वी, तर काय करायचं? तुम्हाला फक्त वी म्हणजे राईट. ओके. त्याच्यानंतर आहे यू म्हणजे अनेक वचन असेल तर सेम V1. बघा इथं राईट मी दिले. आणि वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन करायचा असेल तर तुम्हाला डू ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा तुम्हाला काय करायचा आहे? वापर. त्याच्यानंतर दे हे पण एक आहे तुमचं काय आहे की ते तुमचं अनेक वचनी करता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं काय करायचंय? V1 म्हणजे क्रियापदाचं रूप घ्यायचंय. आणि WH क्वेश्चन वर्बल क्वेश्चन करताना तुम्हाला डू हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. आता ह्याचं तुम्हाला पॅसिव्हाइज करायचं असेल तर आय असेल तर तुम्हाला एम घ्यायचंय. यू असेल तर आर. ही, शी, इट हे करते असतील तेव्हा पॅसिव्हाइज मध्ये इज हे टू बी स्वरूप घ्यायचंय. आणि वी असेल तर आर, यू असेल तर सेम आर आणि दे असेल तर आर. आता जेव्हा हे करते सोडून जर तुमचं एकवचनी करता असेल अ बॉय तर त्याला सेम तुम्हाला काय करायचंय? क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला एस किंवा ES. ओके. आणि WH आणि वर्बल क्वेश्चन जर करायचा असेल तर आणि निगेटिव्ह जेव्हा करायचं असेल तर सहाय्यकारी क्रियापद काय वापरायचंय? डज. आणि हे करते सोडून जर अनेक वचनी करता असेल म्हणजे जसे की बघा बॉयज, इथं सेम तुम्हाला V1 फक्त V1. ओके. आणि WH वर्बल आणि निगेटिव्ह करायचं असेल तर फक्त डू हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. बघा, हा जो काळ आहे तुमचा कुठला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. याचं खूप महत्व आहे इंग्लिश स्पीकिंग मध्ये आणि इंग्रजी ग्रामर मध्ये. हा चार्ट समजला तर तुम्हाला इंग्रजी बोलताना म्हणजेच इंग्लिश स्पीकिंग करताना तुम्हाला कुठलीच समस्या येणार नाही. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.